कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हा सर बोला। गुढीपाडव्याच्या शुभेच्छा तुला अक्षरा। तुम्हालाही शुभेच्छा सर पाडव्याच्या। धन्यवाद। काय ग घरची पूजा झाली का? हो झाली, मी निघतेच आहे आता। आणि मी पुस्तकं पण आणतेय सर, ह्या वर्षी मोठी करूया शैक्षणिक दिंडी। ते दिंडीचं जरा अवघड वाटतंय मला यावर्षी। का काय झालं सर? काय झालंय? तुमचा आवाज कसा आहे? काही प्रॉब्लेम आहे का? ना म्हणजे काय कसं काय हँडल करू मला खरंच काही कळत नाहीये। काय झालंय काय सर? तू एक काम कर ना, तू शाळेत ये लवकर, आपण भेटूनच बोलूया, असं फोनवरती नको। हा लवकरात लवकर ये तू। बर बाय। अचानक काय झालं? अक्षू हे घे, खाऊन घे बेटा। हा नाही नको, आता नको आई। अगं नको काय, रात्री पण तशीच झोपली असतो न जेवता। अगं नको, मला भूक नाही, मी नंतर खाते। अगं पोटातल्या बाळाचा तरी विचार कर अक्षू। अगं अक्षू गप। ठीक आहे, थांब। ओके बस, उरलेला आता मी आल्यावर खाईन। आल्यावर म्हणजे 1 मिनिट, कुठे चालली आहेस तू? अगं मी शाळेत जाते आई। अक्षरा आराम कर ग जरा। मी तर म्हणते ना की शाळेला रजा टाक थोडे दिवस। अगं रजा काय आई? आणि नको तसंही मी घरात नाही बसत, घरी बसून तेच विचार येतात डोक्यात। अक्षरा टेन्शन नको घेऊस ग बाळा। हे बघ, जे काही समोर आलंय ना, आपण फेस करू त्याला। आता ना आपण या सगळ्याला कायद्याने उत्तर देऊया। कायद्याचं नंतर आहे, मला आधी अधिपतींशीच बोलायचंय। मी येते। अक्षू गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। गुढी आली घरात, पण घरची लक्ष्मी नाही आली। अरे गुढीपाडवा आहे आज, घरात गुढी आली पण घरची लक्ष्मी अजून आली नाही असं म्हणालो मी। थांब अधिपती, मला नाही बोलायचं। असं कसं बोलावं लागेल तुला? तुझी बायको आहे ती। मग डोक्यावर घेऊन नाचू? नाच ना, काय हरकत आहे? वास्तविक तिलाच डोक्यावर घेऊन नाचायला हवंस तू। एवढी गुणी मुलगी मिळाली आहे तुला बायको म्हणून, आणि तू चुकीचं वागलास तिच्याशी। घरच्या लक्ष्मीला घराबाहेर काढलंस। मी बाहेर काढलेलं नाही, ते त्यांच्या मर्जीने गेलेले आहेत। किती वेळा सांगू मी तुम्हाला? आणि आता काडी मोडची नोटीस पाठवली त्यांनी, आता क्लिअरच केले। त्यासनी परत कवा या घरात यायचंच नाही, कायमच बाहेर राहायचंय। का? काय तिला घराबाहेर का जायचंय? हौस आली आहे तिला भरला संसार सोडून जायला? वेडी आहे ती? आपण काहीतरी कमी पडलो असो ना, काहीतरी आपलं चुकलं असेल, काहीतरी मोठा प्रॉब्लेम फेस करावा लागला असेल तिला आपल्या घरात, मग आपण तो प्रॉब्लेम समजून घ्यायला हवा, तो प्रॉब्लेम सोडवायला हवा। मला माहित आहे काय प्रॉब्लेम आहे त्यांचा। काय प्रॉब्लेम आहे तिचा? मी। तू तिचा प्रॉब्लेम आहेस, आणि आता तो प्रॉब्लेम मी कायमचा सोडवणार आहे। अधिपती हा असा विचार नको करू। तिला तुझा काही प्रॉब्लेम नाहीये, हे सगळं तुझ्या तोंडून भुवनेश्वरी बोलते, कळलं? ओ बास करा तुम्ही, बास करा। तुम्हाला ना सवय लागली आई साहेबांच्या नावाने खडं फोडायची। काय झालं की आपलं आई साहेबांचं नाव घेताय, बास करा की। हा सारखं आपलं। आणि ती नोटीस आहे ना, तुमच्या लक्ष्मीनेच पाठवल्या सही करून स्वतः। बघा जरा नीट डोळं फाडून तुम्ही, कारण त्या लक्ष्मीला या आड्याण्याच्या घरची लक्ष्मी बनून राहायचं नाही कायमचं। अधिपती मला वाटतं हा सगळा गैरसमज आहे, तू एकदा बोलायला हवंस तिच्याशी। काय गरज नाही वाटत मला वाटतं ना। हा मग बोला तुम्ही। ताई ताई, अगं एकदम कमालच केलीस ताई तू। अगं तिला ती काडी बोर्डची नोटीस पाठवून एकदम सिक्सरच मारलास। दुर्गे आमच्या खोलीत यायच्या आधी तुझ्या घशाला सायलेन्सर बसून घेत जा। अगं ते म्या का नाही जोश मध्ये बोलून गेले ताई, पण काय सांगू ताई, आनंदच तेवढा झालाय। म्हणजे बघ की, ती मास्तरीन परत इकडे यायचा विचार करत असेल आणि तू तिचा इकडे यायचा दोरच कापून टाकलास। एक नंबर काम केलेस ताई तू। नाही एवढं खुश व्हायची काही गरज नाही। आता नोटीस पाठवली, बघूया आता काय करतात त्या। ताई ती काय करायची आधी तू कर। आम्ही जे काय करायचं ते केलंय, आता अजून काय करणार आम्ही? अगं ताई, तू तिचा जसा घरात यायचा दोर कापून टाकलास, तसाच तिचा शाळेतला बी दोर कापून टाक। म्हणजे तुझी परवानगी असेल तर एक बोलू? आम्ही नाही म्हणलं तर तू काय बोलायची थांबणार आहेस वय? बोल पटशिरी। म्हणजे ताई बघ, हा त्या मास्तरीला शाळेतनं काढण्यापेक्षा आपण डायरेक्ट शाळाच बंद केली तर? नाहीतरी त्या शाळेतनं काय फायदा होतोय ताई आपल्याला?
आणि तसं बी फुलपगारी सर सारखं फंडच मागत असतात खर्च करायला. त्यांचा फोन आलता, आम्ही सरळ त्यांना नाही म्हणलं. शाळा बंद करायची बरेच दिवस आमच्या डोसक्यात आहे. योग्य वेळेची वाट बघत होतो आम्ही, पण आता असं वाटतंय की हीच ती योग्य वेळ आहे. कारण नोटीस मिळाल्यानंतर सुनबाई गप्प बसतील, थंड बसतील असं काय आम्हाला वाटत नाही. काल परवा शाळेत भेटले तसे जर हे परत भेटले तर या रडारड करणार, भोंगा पसरणार, आम्हाला घरला घेऊन जा म्हणणार. कुठं त्यांनी सांगितलं आम्ही पोटुशा आहोत, तर मग काय अधिपती थंड बसणार नाहीत, सरळ त्यांना घरला घेऊन येतील. हे असलं सगळं होऊ शकतं याची कल्पना आहे आम्हाला. काय बी करून त्यांचा कॉन्टॅक्टच तुटला पाहिजे. ते म्हणतात ना हो, दृष्टी आड सृष्टी, तसं व्हायला पाहिजे. नग ती शाळा आणि नग ती मास्तरीन. बंदच करून टाकतो ती शाळा. वय ताई, तू का नाही शाळाच बंद करून टाक. आजचं चांगलं मुहूर्त आहे गुढीपाडव्याचा. म्हणजे बघ की, शाळा बंद केली का नाही मग ती मास्तरीन अधिपतीसनी कुठं बी भेटू शकत नाही. आणि राहिला प्रश्न फॅक्टरीचा, फॅक्टरीत आपण गार्ड बसवू आणि गार्डला सांगायचं का ती जर तिकडे आली तर तिला आतमध्ये नाही पाठवायचं. कारण शाळाच एक अशी जागा आहे ताई जिथं ती दोघं कन्फर्म भेटू शकतात. नाही म्हणजे ते बाहेर बी भेटू शकतात, पण बाहेर जरी भेटले तरी आपल्याला कळणारच आहे की ताई, कारण आपण त्यांच्या पाठीवर लोक ठेवले आहेत. म्हणजे बघा ताई, ना रहेगा बास ना बजेगी बासरी. हे झालं आरतीचं ताट. हो ठीक आहे. व्हेरी गुड. ताई मी काय म्हणते, तुम्ही पूजा करून घ्या. तुम्ही घ्या ना पूजा करून. नाही नाही, तुम्ही करून घ्या. पुन्हा कार्यक्रम सुरू झाला की वेळ नाही मिळेल. बरं ठीक आहे. काय असेल ते करीन मी. ओके. होय 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 होय. सर बरं झालं तुम्ही भेटलात. ते तयारी करायची होती ना दिंडीची, आपण शैक्षणिक दिंडी काढणार आहोत. अगं दिंडी काढण्याची इच्छा तर आहे, पण काय करणार काय आपण, फंड्सच नाहीत आपल्याकडे. पण सर तुम्ही अकाउंट डिपार्टमेंटशी बोलणार होतात ना? 1 आठवडा झाला अक्षरा मी फॉलोअप घेतोय, पण कन्फर्म काय कळायलाच तयार नाही. मग मी आता भुवनेश्वरी मॅडमना फोन केला. मग काय म्हटल्या? फंड्स देणार नाही म्हणाल्या, नुसती गुढी उभारा म्हणाल्या. म्हणजे दिंडी काढायला देखील त्यांनी परवानगी दिलेली नाहीये. काय ना अक्षरा, अलीकडे काहीही एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी करायची झाली ना ते फंड्सच देत नाहीयेत. काय करावं सुचेन असं झालंय बघ आता. ठीक आहे सर, तुम्ही काळजी नका करू. आत्ता आपण थोडंसं त्यांच्याच कलाने घेऊया. आणि सर मला काय वाटतं, तुम्ही एकदा पुन्हा त्यांच्याशी बोलून बघा. मी सगळं व्यवस्थित बोलून झालंय, त्या काही ऐकायलाच तयार नाही. मग आपण अधिपतींशी बोलायचं का सर? नाही, नको नको नको. अधिपतींशी नको, त्यांना आवडणार नाही आणि प्रकरण वेगळ्याच वळणावरती जाईल. नको, ते नको. दादा झाली का सगळी तयारी? होय सर, समधी तयार झाली बघा. सरकार कुठून आलेत बघा की. येतीलच. सरकार गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला पण गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. अरे वा वा, शुभेच्छा तुम्हाला पण. चला पूजा करूया. अरे झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.